विद्यार्थी मित्रो, आपण पेपर नंबर 10 त्यातला जो भाग पाठीमागच्या पिरियडला बघितलेला आहे त्याच्या पुढं या तुलनात्मक राजकारण या पेपरमध्ये आपल्याला दुसरा टॉपिक जो चर्चा करायचा आहे तो राज्यघटनावाद यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आज आपण राज्यघटनावादाचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या, स्वरूप यावर चर्चा करणार आहोत। खरं तर तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये राज्यघटना आणि राज्यघटनावाद या संकल्पनांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। जगातील सर्वच राष्ट्रांनी आपल्या देशासाठी स्वतंत्र राज्यघटना निर्माण केलेली आहे। ज्यावेळेला आपण पारतंत्र्यातनं स्वातंत्र्य मिळवतो आणि स्वतःचा राज्यकारभार करण्याचं ठरवतो त्यावेळेला अत्यंत महत्त्वाची राज्यकारभारासाठी कशाची गरज असते तर राज्यकारभार चालवणारे घटना ही आपल्याला पहिल्यांदा निश्चित करावी लागते। राज्यघटना ही लिखित आणि अलिखित अशा दोन्ही प्रकारची असते। जगातल्या जवळजवळ सर्वच राष्ट्रांनी लिखित राज्यघटनेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। फक्त जगात इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित राज्यघटना म्हणून ओळखली जाते। तिथं जो राज्यकारभार चालतो तो संकेत, रूढी, परंपरा या आधारावर चालतो। अर्थात तरीसुद्धा इंग्लंडमध्ये काही लिखित भाग आहे। उदाहरणार्थ मॅग्ना चार्टा, बिल ऑफ राईट्स, बिल ऑफ पिटिशन अशा काही सनद ज्या आहेत ह्या लिखित आहेत आणि त्यावर त्यांचा राज्यकारभार चाललेला आपल्याला दिसून येतो। आपण या तुलनात्मक राजकारण या पेपरमध्ये भारत, इंग्लंड आणि अमेरिका या 3 देशाचा संदर्भ घेऊन आपण चर्चा करणार आहोत। राज्यघटनावादाची संकल्पना अभ्यासत असताना प्रथम राष्ट्राच्या राज्यघटना निर्मितीचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा मानावा लागतो। तो यासाठी की राज्यघटनांची निर्मिती कशी झाली, राष्ट्राची भौगोलिक स्थिती काय आहे, तेथील ऐतिहासिक पार्श्वभूमी, सामाजिक परिस्थिती, तिथल्या प्रथा, परंपरा या कशा आहेत, लोकांची इच्छा काय आहे, अपेक्षा काय आहे, या सर्व घटनांचा आपल्याला विचार करावा लागतो। राज्यसंस्था ही एक महत्त्वाची सामाजिक संस्था म्हणून ओळखली जाते। प्रत्येक राज्यसंस्थाला एक स्वतंत्र अशी राज्यघटना असलीच पाहिजे असते। प्रत्येक देशाचा राज्यकारभार हा राज्यघटनेतील विशिष्ट नियमाच्या आधारे चाललेला असतो आणि त्या आधारे समाजाचं नियंत्रण केलं जातं, समाजाचा सर्वांगीण विकास केला जातो। त्याचबरोबर देशात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चित अशा स्वरूपाची आपल्याला मूलभूत स्वरूपाची राज्यघटनेची गरज असते। शासन संस्था, नागरिक, त्यांचे परस्पर संबंध, नागरिकांचे अधिकार, राज्यकारभारातील महत्त्वाच्या संस्था, घटक, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या सगळ्यांचे अधिकार, रचना, कार्ये, नियम यांचा भरणा हा राज्यघटनेमध्ये केलेला असतो। अर्थात देश लोकशाही असू दे, साम्यवादी असू दे किंवा हुकुमशाही अशा कोणत्याही स्वरूपाचे असू दे, तिथं राज्यघटना ही आवश्यक मानलीच जाते, मानावीच लागते।
या राज्यघटनेशिवाय राज्यच असू शकत नाही असं जेलिंग या जर्मन राजकीय विचारवंतानं म्हटलेलं आहे. घटनेशिवाय राज्य म्हणजे अराजक किंवा बेबंदशाही असंही म्हटलं तर चुकीचं ठरू नये. प्रत्येक राज्याला स्वतंत्र अशी एक राज्यघटना आवश्यक असते. ती लिखित असू दे, अलिखित असू दे, ताटर असू दे किंवा लवचिक असू दे. घटनेशिवाय राज्याचं अस्तित्वच टिकत नाही हे आपल्याला मान्यच करावं लागेल. घटनेशिवाय देशाचा राज्यकारभार चालवणं हे फार कठीण आहे. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करताना राज्यघटना आणि राज्यघटनावादाचा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण राज्यघटनावादाच्या अभ्यासात प्रथम संविधान, राज्यघटना ही संकल्पना महत्त्वाची आहे. अर्थात या राज्यघटनेच्या अनेक राजकीय विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यात राज्यघटनेबद्दल अधिक चांगलं मत पहिल्यांदा कोणी मांडलं असेल तर ते इसवी पूर्व काळात अरिस्टॉटल यांनी. अर्थात अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण पहिल्यांदा 158 राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी राजकीय व्यवस्थेतील असलेले अंतर्गत घटक हे कसे कार्यरत असले पाहिजेत, राजकीय विश्लेषण कसं केलं पाहिजे, कोणाची किती जबाबदारी आहे आणि त्यानुसार प्रत्यक्षात राज्यकारभार चालतो किंवा नाही, या सगळ्या गोष्टीवर भाष्य करण्याचं पहिलं काम हे अरिस्टॉटल या विचारवंतानं, ग्रीक विचारवंतानं केलेलं आहे. त्यांचं असं मत आहे की राज्यातील नागरिक आणि सरकार यांच्यामधील परस्पर संबंध निश्चित करणारी जी पद्धत असते तिला राज्यघटना म्हणावं. म्हणजे राज्यातले नागरिक आणि सरकार यांचं रिलेशन त्यांनी आपल्या या राज्यघटनेमध्ये महत्त्वाचं मांडलेलं आहे. प्रोफेसर डायसी यांनी राज्यघटनेची एक व्याख्या केलेली आहे. ती कशी केली आहे तर राज्यघटना म्हणजे अशा नियमांचा संग्रह, राज्यघटना म्हणजे अशा नियमांचा संग्रह की ज्या योगे राज्याच्या सार्वभौम सत्तेची विभागणी आणि अंमलबजावणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने होत असते. त्याला राज्यघटना, संविधान असं म्हणावं. तर यांनी या राज्यघटनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे जे काही भाग आहेत, साधारण सार्वभौम सत्ता याशिवाय राज्यकारभार चालत नसतो. राज्यकारभाराची संपूर्ण सत्तेची जी काही विभागणी आहे ती वेगवेगळ्या घटकात केलेली असते. जे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, नागरिक, राज्यकर्ते हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत राज्यकारभाराअंतर्गत, तर त्यांची जी सत्ता आहे, यांचे जे अधिकार आहेत, यांचं योग्य पद्धतीनं वाटप, विश्लेषण, विकेंद्रीकरण या आधारावर झालं पाहिजे आणि त्यांचे सगळे नियम हे लिखित असले पाहिजेत. तर त्या सगळ्या लिखित नियमांचा जो समुच्चय असतो त्याला संविधान किंवा राज्यघटना असं म्हणायचं. C.F. स्ट्रॉंग यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यांचं मत असं आहे की राज्यघटना म्हणजे अशा तत्वांचा संग्रह की ज्या योगे शासनाचे व नागरिकांचे अधिकार आणि त्यांचे परस्पर संबंध निश्चित केले जातात. तर राज्यघटनेमध्ये प्रामुख्याने जे नियम असतात ते शासनाचे नियम, रचना, अधिकार आणि नागरिकांचं असलेलं त्यातलं कॉन्ट्रिब्युशन, सहभाग आणि नागरिकांना मिळालेले हक्क, अधिकार किंवा कर्तव्य या सगळ्यांची एक निश्चित अशी बैठक पहिल्यांदा झाली पाहिजे. नियम निश्चित झाली पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे आणि त्यासाठी लिखित अशी नियमावली असली पाहिजे की ज्या नियमावलीला राज्यघटना असं म्हटलं जातं.
जॉन ऑस्टिननं असं म्हटलेलं आहे की शासनाची सर्वोच्च जी सत्ता आहे, शासन व्यवस्थेचे सर्व जे काही विभाग आहेत त्याची रचना निश्चित झाली असली पाहिजे आणि त्यासाठी जी निश्चित करणारी यंत्रणा असते त्या यंत्रणेला साधारणतः राज्यघटना म्हणावं असं जॉन ऑस्टिन या विचारवंतानं म्हटलेलं आहे. त्यानंतर लॉर्ड ब्राईस यांनी राज्यघटनेबद्दल मत व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की ज्या विधिनियमानुसार साधारणतः शासन संस्थेची रचना तसेच नागरिकांचे सरकारविषयीचे हक्क, अधिकार, कर्तव्य निश्चित केलेली असतात, त्या निश्चित केलेल्या नियमाच्या समुच्चयाला राज्यघटना असं म्हणावं. साधारणतः वरील व्याख्यांचा जर आपण विचार केला, अनालिसिस केलं, तर या सर्व व्याख्येतून राज्यघटनेचा एकच आशय आपल्याला दिसून येतो किंवा प्रकट होतो आणि तो म्हणजे राज्यघटनेत दुसरं तिसरं काही नसून राज्यकारभाराचे मूलभूत नियम स्पष्ट केलेले असतात. राज्यकारभारामध्ये दुसरं तिसरं काही नाही तर राज्यकारभाराचे नियम जे आहेत त्या नियमांचा समुच्चय म्हणजे राज्यकारभार कशा प्रकारे करावा, शासनाचे विविध जे विभाग आहेत त्या विविध विभागांचे अधिकार कोणते आहेत, नागरिकांचं त्यामध्ये अधिष्ठान काय आहे, स्थान काय आहे, अधिकार कोणते आहेत, ते सुरक्षित कसे ठेवले जातात, सरकार आणि नागरिक यांच्यातले संबंध काय आहेत, ते कसे असले पाहिजेत, या सगळ्यांच्या नियमांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे राज्यघटना असं म्हटलं जातं. साधारणतः राज्यघटनेचं स्वरूप जर आपल्याला बघायचं म्हटलं तर या स्वरूपामध्ये प्रामुख्याने आपल्याला विचार करावा लागतो तो राज्यघटनावाद म्हणजे राज्यघटना संबंधीचा विचारधारा होय. आज 21व्या शतकात राजकीय व्यवस्थांची जवळजवळ वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनांची संख्या जवळजवळ 200च्या आसपास आहे. प्रत्येक राज्याला संविधान आहे, म्हणजे देशाला प्रत्येक संविधान आहे आणि संविधानात दिलेल्या शासकीय रचनेनुसारच आणि त्यांच्या नियमानुसारच राज्यकारभार चालत असतो. जनतेच्या संमतीशिवाय त्या देशाची राजकीय व्यवस्था ही कार्यरत होत नाही. म्हणजे प्रत्येक राज्यघटनेला जनतेचा जनाधार, आधार, मान्यता असावीच लागते. त्याशिवाय ती राज्यघटना स्थिर आणि विकसित किंवा टिकू शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा राज्यघटनेची निर्मिती व्हायची असेल तर तमाम जनतेचा पाठिंबा त्या राज्यघटनेला असलाच पाहिजे. जगातल्या प्रत्येक देशाच्या राज्यघटनेला हा नियम लागू पडतो. राज्यघटनेमध्ये असतं काय किंवा त्याची स्वाभाविक अंग कोणती यावर जर आपल्याला भाष्य करायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की राज्यघटना ही पहिल्यांदा लिखित असते किंवा अलिखित स्वरूपाची असते. अर्थात इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित आहे, तर भारत, अमेरिका, त्याच्यानंतर रशिया किंवा अनेक जी काही राष्ट्र आहेत जवळजवळ संपूर्ण जगातली त्या सगळ्यांनी लिखित राज्यघटना आणि त्याचा तो फॉर्म स्वीकारलेला आहे. अर्थात राज्यघटना ही हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक, मुद्दाम होऊन निर्माण केलेली असते. राज्यघटनाचा विकास हा नंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने झालेला दिसून येते. अर्थात या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी हेतुपुरस्सर एकत्र आला पाहिजे, निर्मित राज्यघटना झाली पाहिजे. या राज्यघटनेचा काळाच्या ओघात जर विकास झाला तर ती राज्यघटना तितकीशी महत्त्वाची वाटत नाही. पण एक विशिष्ट हेतू, ध्येय किंवा एक विशिष्ट राज्यकारभाराचा नियम डोळ्यासमोर ठेवून ज्या वेळेला राज्यघटना निर्माण केली जाते, एखाद्या घटना परिषदेकडून, घटना समितीकडून राज्यघटना ज्या वेळेला तयार केली जाते, विशिष्ट काळासाठी ते एकत्र येऊन आपला राज्यकारभार या पद्धतीचा असावा
किंवा या पद्धतीनं आपली राज्यघटना झाली पाहिजे हे जाणीवपूर्वक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्या वेळेला घटना तयार झालेली असते ती फार महत्त्वाची आहे. आणि भारतानं त्याच उद्देशानं जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर आपल्या घटना समितीनं भारतासाठी घटना लिहिलेली आहे. साधारणतः या उलट इंग्लंडची राज्यघटना मात्र तशी झालेली नाही. उत्क्रांतीवादी पद्धतीनं काळाच्या ओघात डेव्हलप झालेली तिथली राज्यघटना आहे. विशेषतः तिथं संकेत, रूढी, परंपरा, प्रथा या आधारावर तिथली राज्यघटना विकसित झालेली आपल्याला दिसून येते. राज्यघटनेत दुसरं तिसरं काही नाही तर राज्यघटनेमध्ये शासन पद्धतीचं स्वरूप, अधिकार, रचना आणि त्याच्या मर्यादा या स्पष्ट केलेल्या असतात. राज्यात शासन पद्धत कोणती असावी या संबंधीची तरतूद ही प्रामुख्याने संविधानामध्ये, घटनेमध्ये केलेली असते. आणि भारतात तर त्याच आधारावर संसदीय संघराज्य शासन पद्धत ही निर्माण झालेली आपल्याला दिसते. अमेरिकेनं लोकशाही आणि ती अध्यक्षीय लोकशाही ही शासन पद्धत, संघराज्य शासन पद्धत ही स्वीकारलेली त्या घटनेवरून आपल्याला स्पष्ट होतं. तर सोव्हिएट रशियामध्ये साम्यवादी शासन पद्धत दिसून येते. संघराज्य आहे पण तिथं साम्यवादी शासन पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. आणि हे कशावरनं आपल्याला कळतं तर त्या देशाच्या त्या राज्यघटनेवरनं आपल्याला कळतं. राज्यघटनेत शासन संस्थेच्या वेगवेगळ्या घटकांचे अधिकार प्रामुख्याने स्पष्ट केलेले असतात. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, संधी नोकर, प्रशासकीय संधी नोकर वर्ग इत्यादी घटकांचे अधिकार आणि त्यांचे परस्पर संबंध हे व्यक्त केलेले आपल्याला राज्यघटनेत दिसून येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे राज्यातील नागरिकांचे अधिकार आणि हक्क आणि कर्तव्य यांचा प्रामुख्याने उल्लेख हा राज्यघटनेत केला जातो. आपण लोकशाही, संसदीय संघराज्यीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे आणि अशा या देशामध्ये नागरिकांना जे हक्क दिलेले असतात, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स जे दिलेले आहेत त्याचं घटनेत विशिष्ट अशा कलमात विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. आपलं स्वातंत्र्य अबाधित राहावं, सुरक्षित राहावं यासाठी आपल्याला घटनेचाच आधार घ्यावा लागतो. आणि आतापर्यंत ज्या ज्या लोकांच्या अधिकारावर गंडंतर आलेला आहे त्या सगळ्यांनी आपले अधिकार, हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कशाचा अधिकार घेतला असेल तर तो फक्त आणि फक्त राज्यघटनेचाच अधिकार घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रामुख्याने राज्यातील, देशातील संपूर्ण देशांचे नागरिकांचे अधिकार, हक्क आणि कर्तव्य यांचं सुंदर विवेचन हे प्रत्येक राज्यघटनेमध्ये, लोकशाही देशाच्या राज्यघटनेमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. साधारणतः शासन आणि नागरिक यांचे संबंध कसे असावेत आणि त्या संदर्भातली जी काही तरतुदी आहेत किंवा जे काही नियमावली आहे ती घटनेमध्ये आवश्यक आपल्याला पाहावयास मिळते. त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा कोणत्या आहेत, आपल्या लिमिट्स कोणत्या आहेत या शासनालाही कळल्या पाहिजेत आणि नागरिकांनाही कळल्या पाहिजेत. आणि त्यांच्याच त्या मर्यादेत राहून साधारणतः आपले व्यवहार जे आहेत राजकीय, आर्थिक, सामाजिक हे त्यांनी केले पाहिजेत. आणि ते कसे करावेत याचं मार्गदर्शन करण्यासाठी घटना ही फार उपयुक्त ठरते. राज्यघटनेचं जर आपल्याला डेव्हलपमेंट वेळोवेळी जर करायची असेल तर त्यानुसार राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती झाली पाहिजे. आणि ती घटना दुरुस्ती कशी झाली पाहिजे याची जी एक पद्धत आहे त्या पद्धतीचंही विश्लेषण घटनेमध्ये झाली पाहिजे. बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आपल्याला काही नियम बदलावे लागतात. राज्यघटनेत बदल, दुरुस्त्या या केल्या तरच आपल्याला ती राज्यघटना अधिक उपयुक्त ठरू शकते. आणि म्हणूनच आपण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 100च्या वर आपण घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत. 125च्या वर आपण घटना दुरुस्त्या केल्या आहेत. घटना दुरुस्ती करून आपण घटनेचं महत्त्व कमी केलेलं नाही तर घटनेला एक विशिष्ट असं अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक वेळेला आपण घटना दुरुस्ती करून नवीन नवीन आव्हानं जी आपल्याला निर्माण झालेली आहेत ती आव्हानं आपण या घटना दुरुस्तीनं चांगल्या पद्धतीनं पेललेली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याच
आधारे घटना दुरुस्ती झालेल्या आहे. साध्या बहुमतानं आणि घटनात्मक मार्गानं आपल्या देशात घटना दुरुस्ती केली जाते आणि घटना दुरुस्ती हे चांगलं लक्ष्य मानलं जातं. घटनेला एक अभिनव करायचा असेल, एक चांगल्या पद्धतीनं कार्यरत ठेवायचं असेल तर ही पद्धत फार महत्त्वाची आहे. थोडक्यात काय तर राज्यघटनेत साधारणतः नागरिकांच्या इच्छा आकांक्षा यांचं नेहमी आविष्करण होत असतं आणि त्यामुळंच घटना ही लोकाभिमुख ठरत असते आणि या आधारावर घटनेचा हा सगळा प्रपंच संपूर्ण देशांच्या राज्यकारभारात, संपूर्ण आयडियोलॉजी असलेल्या देशांच्या शासन व्यवस्थेत आपल्याला पाहावयास मिळतो. थँक्यू.